करोड. खूप लोक यार. मी असं आयुष्यामध्ये दृश्य असं कधीच बघितले नाही की एवढे सारे लोक एका ठिकाणी. 6 वाजलेत आणि हे आमचं लंच आहे, चाट पापडी. सकाळी आपण मॅकडॉनल्ड्स मध्ये पेलो त्या रेग्युलरचा पण रेग्युलर झाला हा. तर टू टायनी. हा कटिंग हे 1/4 दाना है ना. पतला दाना 100 रुपया, मोटा दाना 20 रुपया, तुलसी की माला. यशस्वी तिच्या फॅमिलीसाठी घेतली. त्यांनी आपल्याला 50 का है, ये 30 का है, सब रेट अलग अलग है. क्रिस्टल माला 10-10 का है, पत्थर माला 20 का है. त्याला शॉक घेतला तो जमिनीवर चित्र. तुलसी माला चाहिए. अच्छा. मरोल पाइपलाइन. अरे वाह, सब पता है इनको. काम किया क्या आप? हमारे लोग रहते हैं मुंबई. 50 का. मरोल पाइपलाइन, नागरदास रोड, साकी नाका. वाव. मराठा है, एयरपोर्ट भी वहाँ से नजदीक है. शिवाजी वहाँ भी गए हैं. या बँगल्स घेतल्या आहेत 50 रुपयाला आणि एक क्यूटचं रुद्राक्षची माळ घेतली आहे. त्याचं एक छोटूसा रुद्राक्ष आहे आणि तुळशीची माळ आहे. 50 रुपये आणि 50 रुपये. दोन्ही हातात 2-2 बँगल्स, 100 रुपीज. मी ॲक्च्युली बँगल्स घेऊन आलेली, पण त्या बँगल्स आहेत रूममध्ये आणि मी ड्रेसच्या ते घालायला आणलेल्या, पण आता त्या घरीच राहिल्या. आता आम्ही चाललो आहोत त्या हनुमान मंदिरकडे. आम्ही एक सात्विक स्नॅक सेंटरमध्ये आलो आहे. तिकडे आम्ही समोसा, कुल्हड़चा चहा आणि पुरी भाजी घेतली आहे. पप्पांना थोडंसं असून बरं नाही वाटत आहे, तर त्यांना एकदम सात्विक जेवण द्यायचं होतं, तर त्यांना पुरी भाजी घेतली आहे आणि आम्ही समोसे खाल्ले. पप्पा जेवतात ते. हा साफसफाईमध्ये हेल्प करतोय लोकांची. आणि हे असं आहे. इथे सगळं एवढं स्वस्त आहे. आम्ही 2 प्लेट समोसे, एक पुरी भाजी आणि 3 चहा घेतले आणि आमचं काहीतरी 160 रुपये बिल झाला. आणि चहा अल्टिमेट आहे. इतका टेस्टी चहा ना, म्हणजे एकदम प्युअर मिल्की एकदम क्रीमी चहा असतो ना, तसा आहे. तर आम्ही सगळे फूड कोर्ट एक्सप्लोअर करतोय. हा आहे श्रेयस फूड कोर्ट, जिकडे प्रिन्सला जाऊन खायचं आहे. तर आता तिथे जाऊन बघूया. इकडे गर्दी बघा जरा. गर्दी सगळीकडेच ॲक्च्युली. किधर रे, कितना चलाएगा तू? इधर कॉफी मिलेगा आपको. ये तू बोल रहे हो हाइजीनिक है. हे आमचं पार्सल आहे. 3 गुलाब जामुन, 1 ब्रेड पकोडा आणि काय घेतलं आपण, आलू टिक्की. हे 2 फॉरेनर्स इकडे झोपलेत केव्हापासून मला माहित नाही का. ते सगळे येणाऱ्या जाणाऱ्या लोकांना बघतात आणि ते एकदम वेल ड्रेस्ड आहेत. रॉकीला इकडे बसवायला या टेबलवर बसवलंय आणि दोघांनी त्याला पकडलंय दोन्ही साईडने, कारण टेबल असा एकदम तकलादू आहे. आणि तो खातो आहे मॅगी. आम्ही असं सटरफटर काय काय खाऊन आमचं पोट भरलंय. म्हणजे ब्रेड पकोडा. आयुष्यात तर मी पहिल्यांदाच आलू टिक्की आणि पापडी चाट फर्स्ट टाइम मी खाल्लं. आणि आता आम्ही गुलाबजामुन खातोय. आणि समोर हनुमान मंदिर आहे. इकडे प्रचंड गर्दी, म्हणजे तुम्हाला दिसतंय ना, हे इकडे लाईन सुरू होते ती 1 किलोमीटर पर्यंत. खूप गर्दी आहे. मी घेतलंय हे स्वीट कॉर्न आणि मी खूप अंटर गोष्टी खाल्ल्या. खूप आवाज आहे पण पोटच नाही भरत आहे. आणि आता लोक विचारतात त्या पोलिसांना की आम्हाला अखाड्यात जायचं आहे, ते नागा साधू बाबांचे दर्शन घ्यायचे आहेत. तर ते लोक विचारतात की किती दूर आणि किती चालायचं. जय श्री हनुमान. आम्ही आत नाही, आय एम सो सॉरी. खूप मोठी लाईन आहे आणि आमच्याकडे 2 बाळं आहेत आणि एक पप्पा आहेत. तर आता आम्ही चाललो अखाड्याकडे. गर्दी बघा इकडे भाई, गर्दी बघा. पप्पा ऐक्याच्या पिशवीत प्रसाद घेऊन चाललेत आणि स्वीट कॉर्न आम्ही खात चाललोय. ते बोलतात की 2 किलोमीटर आहे. रिक्षा मिलेगा तो अच्छा आहे. आम्ही स्वीट कॉर्न खात टाइमपास करत चाललोय आणि पोट आता भरलंय. यशस्वीने शोधून काढलं की रिक्षा मिळेल. प्रिन्स, आज किती लोक आले असतील इकडे? किती? 10 करोड? 1 करोड. खूप लोक यार. मी असं आयुष्यामध्ये दृश्य असं कधीच बघितले नाही की एवढे सारे लोक एका ठिकाणी. बाबाजी रेस्टॉरंट होतं इथे. गाईज इकडे फॉग बघा.
गोली नहीं मिला उसके साथ, पप्पा को पता है। हे 11 डिग्रीज टेम्परेचर आहे आणि मी विदाउट स्वेटर आहे आणि मला 1 सेकंदाची पण थंडी नाही असते। तुम्हाला असते अप्पा? मला वाटतं थोडी त्याने जॅकेट घातलेत, सगळ्यांनी घातलंय, मला काहीच थंडी नाही असते। आय लव्ह दिस वेदर, लव्हिंग इट। हा पॉपकॉर्न खाता खाता माझ्या व्हिडिओ मध्ये आला। कौन है वो बाबा? उनका कुछ इन्फॉर्मेशन नहीं है। आता मी पोहोचलोय महावीर पॉन्टून पूल 4 आणि इकडे खूप ठिकठिकाणी पोलीस आहे। आम्ही सगळ्या पोलिसांना विचारता चाललोय। ते पप्पा आहेत आमचे, त्यांना सांगितलं रस्त्यात थांबून व्हिडिओ काढू नका, किडनॅप व्हाल। बिलकुल ऐकत नाही, तिकडे आता ते व्हिडिओ काढत उभे आहेत। आम्ही या पुलावर चाललोय, गर्दी भयंकर आहे, गर्दी इकडे सगळीकडेच आहे, लोकच लोक आहे। एवढ्या आयुष्यात तुम्ही एका ठिकाणी एवढे लोक कधीच नसतील बघितले, करोडो करोडो लोक तिकडे। पप्पा राईटला या, गाडी चालली आहे। किती लोक आहेत ना इकडे पप्पा? आज 1 करोड लोक आले असते। 1 करोड पण आहे, मला 10 करोड वाटतंय। ना 1 करोड। हे बघा, ह्याचे व्हिडिओज बघितलेत पप्पा, हे लोक असं कॉर्नर कॉर्नरला आंघोळ करतात, ह्याचे आपण व्लॉग्स बघितलेत। आणि आपल्या व्लॉग मध्ये आपण त्रिवेणी संगमला गेलोय। हे लोक एवढ्या रात्री तो नागा साधू नाही, तो बोटमॅन आहे। नागा साधू कपडे नाही घालत। हे बघा, हे लोक सगळे एवढे रात्री पोहतात आहे, बापरे। स्माइल बाल हाथ पकड़। लेती हूँ मैं, तू टेंशन मत ले ब्रो, सब लेगी मैं। ठेवलेलं आहे, म्हणजे याच्यामध्ये काय झालं नाही, सगळं काढायचं। ती अप्रिशिएट करते यशस्वीच्या सुंदर लांब 5 फीट केसांना। इथे प्रायव्हेट गाड्यांना अलाउड आहे आणि रीलमध्ये तुम्ही बघता ना अलाउड नाही आहे, ते खरं नाही आहे। इकडे प्रायव्हेट गाड्या येतात आहे, जिकडे रिक्षा नाही तिकडे प्रायव्हेट गाड्या आहेत। आम्ही पूल क्रॉस करून या साईडला आलो, आता आम्हाला त्यांनी लेफ्टला जायला सांगितलंय आणि अजून तो बोलला, पोलीस अंकल बोलले की अजून 400 मीटर चालायचं आहे आम्हाला। तर केस बघतात, हा सगळे यशस्वीचे केस बघतात ते। बँकॉक मध्ये एवढे काढले तिने, ती रील बनवले नाही, रिॲक्शन व्हिडिओ। आता मी चालतोच आहे पण थकान नाही होते। आणि आता जस्ट मी टाइम बघितला तर 7:30 वाजलेले आणि आय एम थिंकिंग की 10 वाजले असतील। पप्पा थकलायत? मी पण नाही। मी जेवढे पण व्हिडिओज बघितले ना त्याच्यामध्ये होतं की प्रायव्हेट गाड्यांना अलाउड नाही आहे, इकडे प्रायव्हेट गाड्याच अलाउड आहेत ॲक्च्युली, आणि रिक्षा एक पण नाही आहे। आणि आम्ही चालत चाललोय। ते बघा अजून 4 जमा झाले पप्पा। ते त्यांच्याकडून सुट्टे करून त्यांनाच रिटर्न देतात। ची पाठ जाम झाली आहे तिकडे, ई रिक्षामध्ये बसली आहे आणि इकडे गाड्या प्रायव्हेट जातात आहे आणि असं वाटतं की काश कोण आम्हाला लिफ्ट देईल। आणि आम्ही चालत चाललोय, धूळ खूप आहे, स्किनचे पोर्ट सगळे बंद झाले असतील आतापर्यंत एवढ्या धुळीच्या इनहेलेशनने। आणि धुकं पण खूप आहेत आणि लोक पण खूप आहेत, लोक आणि धुकं दोन्ही खूप आहेत। ये उसका नाम क्या है? द्वार का नाम क्या है? अच्छा डाइने, आप पुल के नीचे तक जाइए। अरे वो क्या लिखा था? डमरू? वो द्वार का नाम मेरा दृष्टिकोन डझक आहे, डझक। अजून आम्हाला चालायचं आहे, वायू उठलाय, एन्जॉईंग द व्ह्यू।
किती दुरून दुरून लोक आले आणि एकदम छान गाणी लागली आहेत स्पीकरवर. पूर्ण सनातनी टाईपचा फील येतोय. इधर रिक्षा है यशश्री. हे कुल्लडची चहा. हे आहे स्वास्तिक द्वार आणि इकडे आहे कोणता अखाडा. जा सकते ना, नहीं जा सकते. बापरे, काढू शकतो. ते झोपतात ते आता. इथे काय आहे? याचा एक हात वरच असतो. किती छान. वाव, ह्यांचे डेडलॉक्स मस्त एकदम. बापरे, मेरी आंखें जल रही है. ते खीर बनवतात. ते लाइन क्या चीज का लगा है? ये किस चीज का क्यों लगा है? क्यों किस चीज का लगा है? ये किस चीज का क्यों लगा है? ते विचारतात की यशस्वीची असली छोटी आहे का? पहचान के लोग मिले हैं. ये दोनों का प्रोडक्शन सबको बहुत ही पसंद आता है हमेशा. ये लोग इतना धुएं में, इन लोग की आंखें नहीं झलकी. नाही, मला ठेवायचंय लास्ट एक साठी. 20 रुपीज एकदम एक अच्छा वाला. इकडे भंडारा लागलाय काहीतरी. नाही, भंडारा नाही, जेवण विकायलाय. हे पंचायती आखाडा आहे. इकडे खूप सारे वेगवेगळ्या बाबांचे वेगवेगळे आखाडे आहेत. ये सेक्टर क्या है? प्रिंस. हाँ, सेक्टर 7 है. हाँ, सेक्टर 7 मध्ये. ये रुद्राक्ष माला ते कितना सारा है. ये क्या है? इथे तुम्हाला रुद्राक्षाचे खूप सारे प्रकार आणि खूप साऱ्या वेगवेगळ्या ओरिजिनल माळा मिळतील. इकडे आज आग लागलेली पप्पा प्रयागराजमध्ये. आपण जो आतमध्ये होतो ना तिकडे बोटीवर, त्या कुठेतरी इकडे प्रयागराजमध्ये खूप मोठी आग लागली. आता घरी जाऊन न्यूज मध्ये असू तर कळेल. हा, म्हणून सगळीकडे ते फिरतात ते फायर ट्रक्स. ये धूर आँख में जाने वाला क्यों लगाते इतना? हाँ रे, हा धूर एवढा डोळे जाणारा का लावतात? नको, मला फील होईल तिकडे मी जाईन.
रॉकीला घेऊन जावं तिथे. हाँ प्रेस रिपोर्टर है. बापरे आंखें मेरी. ये कोई तो टीवी चैनल्स है तीनों. खत्म. यशीशीच्या केसांचे सगळे दिवाने आहेत. प्रशासन द्वारा घाटों पर ही रास्ता खोजने के लिए अधिकृत साइन बोर्ड चित्रों की मदद वाहनों को पैसे आहेत का चढवायला. चमत्कार. आम्हाला जिकडे बाबांचं घर संपतं तिथेच आम्हाला रिक्षा मिळाली. जेवणाची लाईन बघा. बापरे हे बघा लंगर आहे. कुठपर्यंत ती लाईन गेलीये. बापरे. हे सगळे आखाड्यांचे आहेत. नाही हे वेगवेगळे बाबा आहेत. लेफ्टला आणि राईटला सगळे आखाडे आहेत. पण इकडे रस्त्यावर चष्मे घालून पण बसले. फिल्म का बनवतो बघतो. अरे ते लोक डोळे जळणारा धूर का सोडतात त्याच्याबद्दल मला विचारायचं आहे. म्हणजे लोक त्यांचे जास्त दोनदा प्रेम केलं आणि एकदा पू. वाईची आठवण आली आठवलं एवढ्या. आणि वायू त्याच्याकडे प्रेमाच्या नजरेने बघतोय बाजूने. ही नीड्स मोर लव्ह. लव्ह नीड्स लव्ह. आता असले रात्रीचे 9. फोनची बॅटरी आहे 3% आणि माझी बॅटरी आहे फुल एकदम एनर्जेटिक मूडमध्ये मी. आणि इकडे सगळे 2-2 स्वेटर घालून फिरतात आणि मी फक्त माझं सलवार कमीज घातलंय आणि मला बिलकुल थंडी नाही वाजत. मस्त मौसम यार. ऑसम मौसम. पप्पा इकडे या. तुम्ही आजच्या दिवसाला किती पॉइंट द्याल 10 पैकी? 10. फक्त 10. तुम्ही 100 द्यायला हवे. 100 ठीक आहे. कुठल्या कोपऱ्यात? आपण त्या कोपऱ्यात होतो. 3 का 5. अच्छा हा. आणि हे 15 आणि इकडे बघ पाणी एकदम. हे बघा इकडे पाणी खूप कमी आणि आम्ही चाललोय पूल नंबर 14 वरून. इकडे पूल आहे पॉन्टिंग पूल. आणि असे सगळे मूर्खासारखे इकडे हॉर्न मारत असतात. हे बघा मी आतूनच चालली आहे. त्यांना हॉर्न मारायचं आणि किती माती उडवली त्याने. सगळे रील्स आणि व्लॉग्स इकडे बनतात आहे. इकडे लाईव्ह बघा. आणि घाट एवढा सुंदर आहे. हॅलो त्याचा फोटो काढतात आहे. इतकं सुंदर व्ह्यू आहे यार. हे सगळं स्प्रेड का झालंय गाईस. आता थोडं कमी स्प्रेड झाली आहे लाईट. माझ्या बॅक लेन्सला थोडं चटणी लागलेली. हे बघा हे बघा हे बघा. हे असे बघा मूर्खांसारखे गाड्यांचे हॉर्न वाजतात आहे ना. हे सगळे मूर्ख लोक आहेत. जोर जोरात कर्कश हॉर्न वाजत जातात. हे बघा त्याच्या पुढे काहीच नाही तरी तो हॉर्न मारतो. सगळे असेच आहेत आणि शिव्या मला द्यायच्या नाही आहेत. हे बघा याच्या पुढे कोणीच नाहीये. हा पण हॉर्न मारून गेला. आग कुठेतरी लागली आपल्याला न्यूजमध्ये बघायला लागेल. आणि आता आम्ही चाललो आहोत. एक रिक्षा जी आतमध्ये चालते ती बाहेर नाही चालत. तर त्या रिक्षाने आम्हाला पूलच्या एंडपर्यंत सोडलं आणि त्याने घेतले 400 रुपये. आणि आता आम्ही दुसरी रिक्षा केली आहे ज्याच्यातून आम्ही आमच्या हॉटेलला चाललो आहे. आणि याचे आहेत 400 रुपये. टोटल 800 रुपये. आणि आता मी चाललो आहे. याच्याशी हम कितना चले आज? 11 किलोमीटर आम्ही चाललो. 11 किलोमीटर. बापरे मी रूम मध्ये येऊन बघितलं. डिड आय लुक लाईक दिस द होल डे? किचन बघितलं. माझे केस कसे झाले. किचन बघितलं. बापरे हे आमचे उरलेलं जेवण आलंय. 2 पनीर पराठे, पिज्जा है और अपना गार्लिक ब्रेड का है. ये खा लिया क्या? ठीक है चल. आमचा रूम 105. आणि इथे किचन मध्ये यशस्वी बनवतीये.
क्या बना रही है? किमची सॅलेड. किमची नाही खिमटी. खिमटी बना रही है यशस्वी वायूसाठी. बापरे यशस्वी हा किचन आहे. तू काय करायला आलास? भैया गॅस किधर लगाऊ? शुभ प्रभात प्रयागराज. वाजले सकाळचे 7. या जागेला बघून ना मला ते गाणं आठवतंय, अंबर सरिया. पुढचं नाहीत मला. किती छान आहे पण यार असं राहायला मोठ्या मोठ्या घरात. वाव, मला असंच घर हवं. 3-4 फ्लोअरचं घर आणि समोर गार्डन. किती छान. इकडे पपाया पण लागले त्या झाडाला. हाय, नमस्ते, शुभ प्रभात. आता आम्ही आमच्या बॅग्स पॅक करून निघालो आहोत आणि कॅबचा वेट करतोय. वाजलेत सकाळचे, वॉचच नाही घातला, सकाळचे 7:30 वाजलेत आणि फुल झोपेमध्ये, फुल टायर्ड. ब्लॅक कॉफी प्यालो एक आणि हे ऑलमोस्ट ओयो रूमसारखं हॉटेल. एवढं काय खास नाही आहे. टूथब्रश नाही आहे, डेंटल किट नाही आहे. रूममध्ये तर काहीच नव्हतं, म्हणजे टावेल पण नव्हता. मग एक गोष्ट आम्ही मागवली इकडे आणि सॅड होतं. पण इकडे सगळे हॉटेल्स आय गेस असेच असतील. 5 स्टार हॉटेल्सची प्राईस आहे लाखांमध्ये, ते तर इमॅजिनच करू नका. इकडे आम्हाला एका रात्रीचे लागले 6,000 रुपये. ते पण यशस्वीची सेटिंग होती. प्रिन्सने एका ठिकाणी खूप बोललेला, तिथे 10,000 बोलत होते एका रात्रीचे. तर ठीक होतं, एक रात्र काढली आम्ही कशी तरी. आणि आता बॅक टू मुंबई. पूर्ण प्रयागराजमध्ये रस्त्यांच्या दोन्ही साईडला एवढे सुंदर सुंदर चित्र काढलेली. वाव. इथे आहे चेक इन काउंटर आणि त्याच्या समोरच CISF आहे आणि यशस्वी तिकडे बसली आहे. ओपन करून दाखव. बापरे बघ. आणि माझं तर फुल पिचकलेलं आहे बर्गर. माझं पण असं फ्लॉप शो आहे. खाऊन दाखव प्रिन्स. कसं आहे? ये फ्राइज है इसका और मसाला डोसा. आम्ही फ्लाइट बोर्ड करतोय आता आणि हा रॉकी. रॉकी हॅपी. रॉकी हॅपी. काय? अरे ही माझी चेन्नईची क्रू आहे. थांब मी तिच्याशी बोलते. जय श्रीराम. जय श्रीराम. राजा तथा प्रजा प्रजा धार्मिक हो जाती है. जय भोले शंकर. जय भोले शंकर. जय. मुंबई अभी चल रहा हूँ महाराष्ट्र के साथ. मैं चल रहा हूँ मुंबई. इस समय जो है माननीय फडणवीस जी हमारे शिष्य हैं. जय हो जय हो. पहुँचे कि नहीं पहुँचे हम लोग? अच्छा पहुँचे नहीं तो 31 कहाँ आगे है क्या? इथे लाईफ जॅकेट वरती आहे, इंडिगोमध्ये खाली आहे आणि यांनी ॲड पण केली आहे. पप्पा सीट कम्फर्टेबल आहे? सीट कशी आहे? एकदम कम्फर्टेबल ना. इंडिगो सारखी नाही आहे, एकदम जाडी आहे. आणि इकडे लेग स्पेस पण आहे अच्छा खासा. मस्त आहे एकदम. मला आवडलंच पाहिजे. हा मुलगा मला त्रास देतोय, हा पॅसेंजर. अरे वायू. रॉकी. प्रिन्सच्या जॅकेटच्या कॅपमध्ये माझे 2 टिकटॅक टाकलेत. आणि हा रॉकी. मुझे फोटो खींचना पसंद ही नहीं है. मुझे खींची. पप्पा त्याला दाखवून बोलतात युअर होम. हे त्याचं होम कसं आहे? अजून अर्धा तास पण झाला नाही टेक ऑफ होऊन. रॉकी, व्हॉट इज युअर नेम? व्हॉट इज युअर नेम? वायू. युअर नेम इज वायू. तुला जेलमध्ये टाकेल की. जेलमध्ये जायचं तुला. रॉकीच्या गाड्यात निघताना एअरटॅग घातलेला. हा झोपलाय. यशस्वी थांबली आहे वॉशरूमसाठी. पप्पा फोन चेक करतात आहे आणि रॉकी मस्ती करतो. नाही, रॉकी शांत बसून काय बघतो.
फायनली आम्ही पोचलो मुंबईला, ये. आणि काल आम्ही चाललो ऑलमोस्ट 11 किलोमीटर आणि इथून एअरपोर्टपासून घराचं डिस्टन्स आहे 8 किलोमीटर, म्हणजे आम्ही त्याच्याहून पण जास्त चाललो. प्रिन्स, तू या ट्रिपला किती रेटिंग देशील 10 पैकी? अरे 10 का नाही? अरे यशश्री 10 on 10. हां, थँक्स. मी जी बॅग उचलली ना त्याच्याने बघा पूर्ण ब्लड क्लॉट सारखं काहीतरी झालं इथे, दोन्ही खांद्यांवर आहे. महाकुंभ एकदम सेफ जागा आहे जाण्यासाठी, तिथे बिलकुल पण गर्दी नाही आहे आणि पोलीस ठिकठिकाणी तुमच्या मदतीसाठी आहे. योगेशने खूप छान व्यवस्था केली आहे आणि मी तुम्हाला बोलेन की प्लीज एकदा होऊन या. हा वन्स इन अ लाईफ टाईम एक्सपिरियन्स आहे. नेक्स्ट महाकुंभ नेक्स्ट सेंचुरीमध्ये होणार 2169ला आणि हा माझ्या आयुष्यातला मी बोलेन सर्वात बेस्ट एक्सपिरियन्स होता. तर एकदा नक्कीच तुमच्या फॅमिलीसोबत सहकुटुंब होऊन या. गंगा मैया की जय आणि हर हर महादेव.